नमस्कार. आजची जी घटना आहे ही पुण्यातली आहे. ही घटना आजपासून 17 वर्षापूर्वी एक बाळू नावाच्या 25 वर्षीय तरुणाबरोबर घडली होती आणि हा अनुभव आम्हाला लिहून त्यांनीच पाठवला आहे. बाळूने घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. त्याच्यामुळं ते दोघंजण नवरा बायको सेपरेट राहत होते. बाळू सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करायचा आणि रात्री रिक्षावर जायचा नाईट शिफ्ट करायला. तो रिक्षावर नवीनच जात होता. एक दिवस रात्रीचे 12-12:30च्या सुमारास तो स्वारगेटच्या एका रिक्षा क्यूवर पॅसेंजरच्यासाठी थांबला होता. त्याच्या पुढे 5 रिक्षा होत्या. बाळूचा नंबर सगळ्यात शेवट होता. पहिल्या नंबरच्या रिक्षापाशी 3 मिलिटरीवाले आले आणि पहिल्या नंबरच्या रिक्षावाल्याला विचारले तर त्यांनी ते भाडं नाकारलं. त्यांनी दुसऱ्या नंबरच्या रिक्षावाल्याला विचारलं तर त्यानेही नकार दिला. असे सगळेच नकार दिल्यामुळं ते बाळूच्या रिक्षाकडे आले आणि बाळूला म्हणाले, वानवडी चलोगे? तर बाळू म्हणाला, वानवडी में कहाँ जाना है? तो ते म्हणाले, हम दिखाते हैं, चाहिए तो हाफ रिटर्न भी देंगे और एक्स्ट्रा 50 रुपये भी देंगे. बाळू लगेच तयार झाला. बाळूने त्यांना बसा म्हणून सांगितले आणि रिक्षा स्टार्ट केली आणि वानवडीच्या दिशेला निघाला. तर ते बाकीचे रिक्षावाले बाळूकडे आश्चर्याने बघत होते. बाळूही मनात तोच विचार करत होता की एवढं चांगलं भाडं ह्या लोकांनी का नकार दिला असेल. आता रिक्षामध्ये त्या 3 मिलिटरीवाल्यांचं आपसात बोलणं चाललं होतं. इन रिक्शा वालों को बहुत मस्ती आ गई है. रिक्शा स्टैंड पे धंधा करने को रुकते हैं या टाइम पास करने को. त्याच्यातला एक जण बाळूला म्हणाला, क्यों भाई, हे ऐसा क्यों करते हैं? बाळू रिक्षाच्या धंद्यात नवीन होता. त्याला काहीच उत्तर देता नाही आले. तो फक्त एवढंच म्हणाला, साहब हमको क्या पता, हम तो स्टँड पे पैसा कमाने को रुकते हैं. आता वानवडीच्या दिशेला बाळू निघाला होता. अशीच चर्चा त्यांची मागं चालली होती. बाळू वानवडीमध्ये पोचला आणि त्यांना म्हणाला, साहब वानवडी आ गई, अब कहाँ लूँ? तो ते म्हणाले, सीधा चलो और आगे से लेफ्ट को टर्न लेना. बाळूनेही तसंच केलं. थोड्या अंतरावर रिक्षा नेली आणि लेफ्टला टर्न मारला. तर बाळूला जो रोड लागला तो अतिशय भेसूर वाटत होता. बाळूने रिक्षातनं इकडे तिकडे पाहिले तर आजूबाजूला बघताच बाळूला काहीच दिसत नव्हतं. चिर अंधार, खूप शांतता, भेसूर अंधार होता. बाळूला त्या रोडला मनात भीती वाटत होती. बाळूने घड्याळात पाहिले तर बघतोय तर बरोबर 1:05 झाले होते. बाळू आता घाबरला होता त्या रोडला, कारण की त्या रोडला एकदम भयान शांतता होती. बाळूने लगेच त्यांना विचारले, साहब आप किधर जाना है? म्हणाले, आगे से सीधा लो और वापस लेफ्ट मारो, आ गया फिर. बाळूही त्या रोडला भीत गाडी चालवत होता. थोड्या अंतरावरनं बाळूने लेफ्ट मारला तर समोर एक कॉटेज दिसले. बाळूनी त्यांना परत विचारले, साहब अभी किधर? ते म्हणाले, वो जो कॉटेज दिखता है उसके गेट के पास रुकाओ. बाळूनी त्या कॉटेजच्या समोर गाडी थांबवली. ते तिघेजण उतरले आणि त्यातल्या एकाने बाळूला विचारलं, कितना हुआ? तेवढ्यात त्या कॉटेजचं गेट उघडून एक मिलिटरीचा शिपाई बाहेर आला आणि त्यांना बघून म्हणाला, आपको रिक्षा मिल गई, कमाल है. ते ऐकून बाळूच्या मनामध्ये प्रश्नच तयार झाला की इकडं रिक्षा येत नाही का? त्या तिघांमधला एक जण बाळूला म्हटला, कितना हुआ? बाळूने मीटरमध्ये पाहिले आणि जेवढे पैसे झाले तेवढे सांगितले. त्यांनीही तेवढेच पैसे दिले. हाफ रिटर्नही दिला
आणि वरतून 50 रुपयेही दिले. बाळूला म्हणाला थँक्स आणि ते तिघे कॉटेजच्या आत निघून गेले. बाळूच्या मनात आता भीती होती, कारण की पुन्हा त्याच भेसूर रोडवरनं जायचं आहे. बाळूने रिक्षा स्टार्ट केली आणि रिक्षा वळवून त्याच रोडला निघाला. बाळू आता खूप मनातून भीत होता. त्याला त्याच रोडची भीती वाटत होती ज्या रोडला तो घाबरला होता. त्याच्या मनात पूर्णपणे भीती होती. बाळू पुढे पुढे जात होता आणि मनात भीती होती. आता तो रोड लागला. बाळू त्या रोडला रिक्षा चालवत होता. आजूबाजूला काहीच नव्हते. बाळूच्या मनामध्ये खूप खूप भीती होती. थोडा अंतरावर गेल्यावर अचानक बाळूला एक बंगल्याच्या बाहेर बाई दिसली आणि ती रिक्षालाच हात दाखवत होती. तिने व्हाईट कलरचा पंजाबी सूट घातला होता आणि बॅग होती तिच्याकडे. बाळूला तिच्याकडे बघून असं वाटलं ही बाई खूप वेळ रिक्षासाठी थांबली आहे. बिचारीला रिक्षा भेटत नाही आहे. बाळूच्या जीवात जीव आला की ह्या सुमसान रोडला कोणीतरी आहे माझ्याबरोबर. देव पावला. बाळूने सरळ रिक्षा तिच्या पुढे थांबवली आणि तिला विचारलं किधर जाना है मेम साहब. ती म्हणाली वो रेस्कोस क्या पहले जो पेट्रोल पंप लगता है वहाँ तक छोड़ दो. बाळू लगेच तिला बोलला बैठो रिक्षा में. ती बसली. आता बाळूचा जीवात जीव आला होता. बाळूची सगळी भीती गेली होती. त्याला असं वाटत होतं की ठीक आहे बाबा, आता कोणतरी आहे आपल्याबरोबर, आता काय घाबरायचं. बाळू रिक्षा चालवत होता. अचानक त्याच्या डोक्यात आलं की जाताना ह्या रोडला काळं कुत्रं नव्हतं, आजूबाजूला काय नव्हतं, भयान शांतता होती, भेसूर अंधार होता. मग बंगला आला कुठून आणि एवढ्या रात्री एवढ्या डेंजर सुमसान रोडला ही बाई आली कुठून. बाळू आता मनातून पूर्ण घाबरला होता. बाळूला आता घाम फुटत होता. बाळूची डेअरिंगच होत नव्हती. तिच्या संगती बोलायची, तिला विचारायची, का तिच्याकडे वळून बघायची. बाळूने कशी तरी हिम्मत करून तिला विचारलं मेम साहब कहाँ जाना है. तर मागून काहीच आवाज नाही. बाळूने पुन्हा विचारले मॅडम कुठे जायचे, कुठे सोडू. तर मागून कसलाच आवाज नाही. बाळूने भीत भीत आरशात पाहिले. आरशात बघतोय तर काय, मागे कोणीच नव्हतं. बाळू एकदम घाबरला. बाळूने रिक्षा थांबवली. रिक्षा चालूच होती. बाळू उतरून इकडे तिकडे रोडला बघू लागला. तो भयान शांतता, आजूबाजूला कोणीच नाही. बाळू रिक्षात बसला आणि स्पीडमध्ये चालवायला लागला. बाळूच्या लक्षातच आहे ना नक्की मी त्या बाईला बसवलं होतं का मला भास झाला होता. बाळू खूप घाबरला होता. जो रोड दिसल त्या रोडला रिक्षा खूप स्पीडमध्ये चालवत होता. बाळू घामाघूम झाला होता. बाळूला सुचत नव्हतं काय. बाळू इकडं रोड दिसल तिकडं रिक्षा चालवत होता. पण तो ज्या रोडला जायचा पुन्हा त्याच ठिकाणी यायचा जिथं त्या बाईला त्यांनी रिक्षात बसवलं होतं. बाळूला असं वाटत होतं मी जिकडं जाईल तिकडं हीच जागा आहे ती का काय. बाळू घामाघूम झाला होता. आता त्याला काही सुधरत नव्हतं. बाळू ज्या दिशेला जाईल पुन्हा तिथंच यायचा. बाळूला आता खूप भीती वाटत होती. त्याला सुधरतच नव्हतं काय. तेवढ्यात त्याचं लक्ष रिक्षाच्या चावीकडे गेलं. त्याच्यावर एक मारुतीचा फोटो होता. बाळू जोरात ओरडू लागला जय बजरंग बली, जय बजरंग बली, जय बजरंग बली. आणि रिक्षा फुल स्पीडमध्ये चालवत होता. बाळू जोरात हनुमानाचं नाव घेत होता आणि जेवढी हनुमान चालीसा त्याला माहीत होती तेवढी जोरात बोलत होता. बाळूचे डोळे मिटत होते. तर अचानक त्याला दूरवर थोडा उजेड दिसला आणि काही गाड्यांची रहदारी दिसली. बाळूने त्याच दिशेला एवढी स्पीडमध्ये रिक्षा नेली. त्याचे डोळे मिटत होते. भीतीपोटी त्याला अंधेरी येत होती. आता एक धाड असा आवाज झाला आणि जेव्हा बाळू शुद्धीत आला तर बघतोय तर काही रिक्षावाले त्याला मारहाण करत होते. पण बाळूला त्या गोष्टीचा अजिबात राग येत नव्हता. उलटा आनंद होत होता की तो एवढा वेळ लोकांना बघायला तरसत होता. आता लोक दिसतात. तेवढ्यात एक मुस्लिम म्हातारा रिक्षा ड्रायव्हर तिथं आला आणि त्यांनी सगळ्यांना थांबवले आणि बोलला मारू नका त्याला,
रुक जाओ, मारो मत. आणि बाळूला विचारले, क्या हुआ भाई, इतना डर के मारे रिक्षा क्यों चला रहा था, क्या हुआ तेरे साथ. बाळूच्या तोंडून शब्दच निघत नव्हता. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याने एका रिक्षावाल्याला सांगितले, बेटा जा पाणी लेके आ. त्यांनी पाणी आणलं आणि बाळूला त्या आजोबांनी पाणी पाजलं. बाळू आता थोडा रिलॅक्स झाला होता. त्या म्हाताऱ्या रिक्षा ड्रायव्हरने त्याला पुन्हा विचारले, बेटा क्या हुआ. बाळूने इकडं तिकडं पाहिलं तर तो हडपसर रोडवरच्या रेस्कोच्या अलीकडच्या पंपाजवळ होता. एक समोर छोटा दर्गा होता आणि त्याची रिक्षा त्या रिक्षा क्यूवर धडकली होती. ते बघून बाळू जरा शुद्धीत आला आणि त्या म्हाताऱ्याने परत त्याला विचारले, बेटा क्या हुआ, क्यों इतना डर गया. बाळूने घडलेला प्रकार त्या म्हाताऱ्या रिक्षा ड्रायव्हरला सांगितला आणि तो रिक्षा ड्रायव्हर त्याला बोलला, तू इधर आ, चल मेरे साथ. तो बाळूला घेऊन समोरच असलेल्या छोट्याशा दर्ग्यामध्ये घेऊन गेला. बाळूला तिथं बसवलं. मग त्यांनी सांगितलं, अरे बेटा तुझे मालूम नहीं, ये पूरा एरिया उसी औरत का है. कोई भी रिक्षावाला अंदर जाता नहीं. कुठलाच रिक्षावाला रात्रीच्या वेळी तिथं जात नाही. तू कसा गेलास. बाळूनी त्याला सांगितलं, मी रिक्षावर नवीन आहे, मला माहीत नाही म्हणून मी गेलो. तो म्हातारा त्याला बोलला, एक काम कर बाळा, तू या दर्ग्यातच बसून राहा, कारण की हा पूर्ण एरिया त्याच बाईचा आहे. तू आत्ता जाऊ नको. जर तू निघशील तर हा एरिया पूर्ण तिचाच आहे. ती परत तुझ्यासमोर येऊन उभा राहील. त्यापेक्षा तू दर्ग्यातच बसून राहा आणि सकाळ झाली की तू तुझ्या घरी जा. तेवढं बोलून तो म्हातारा त्याला तिथंच बसून गेला. आता बाळू तिथंच बसला होता. रात्रीचे 3:15 झाले होते. आता बाळूच्या लक्षात आलं की आपण जेव्हा स्वारगेटवरून हे भाडं घेतलं आणि आपण निघालो तर ते सगळे रिक्षावाले आपल्याकडं आश्चर्याने का बघत होते. आता त्याला सगळं लक्षात आलं होतं. बाळू रात्रभर त्याच दर्ग्यात बसला आणि पहाटे 5-5:30ला तो त्याची रिक्षा घेऊन घरी आला. तर मित्रांनो, अशाच काही सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुमच्याबरोबर पण असं काही सत्य घटना घडली असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. खाली माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही ती पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. धन्यवाद.